त्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत हे शपथ घेणार आहेत। न्यायमूर्ती सूर्यकांत यांना न्यायाधीश पदाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि याच अनुभवाचा फायदा आता देशासाठी होणार आहे। 53वे सरन्यायाधीश म्हणून ते अगदी काहीच वेळामध्ये शपथ ग्रहण करतील। या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्याला उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। त्याबरोबरच इतरही देशांचे मान्यवर या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि न्यायमूर्ती सूर्यकांत हे अगदी काहीच वेळामध्ये सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत। मूळचे हरियाणाचे असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत। त्यांना अनेक वर्ष न्यायाधीश पदाचा अनुभव देखील राहिलेला आहे आणि हरियाणातून येणारे ते पहिले सरन्यायाधीश म्हणून आता शपथ ग्रहण करत आहेत। मैं सूर्यकांत जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धापूर्वक तथा अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धापूर्वक तथा अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना पालन करूंगा भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना पालन करूंगा तथा मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा शपथ ग्रहण केलेली आहे। महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे भूषण गवई यांचा कार्यकाळ हा पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या निवृत्तीनंतर आता 53वे सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत हे पदग्रहण करणार आहेत। तर सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा भर हा देशातल्या प्रलंबित जे खटले आहेत त्या खटल्यांची संख्या कमी करण्यावरती असणार आहे असं नुकतंच माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जवळपास देशभरामध्ये 5 कोटी खटले हे प्रलंबित आहेत आणि याच खटले हे सोडवण्याच्या अनुषंगाने त्यांचा भर असेल असं नुकतंच त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे एक मोठं आव्हान न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या समोर आता असणार आहे। त्यांना अनेक वर्षांचा न्यायाधीश पदाचा अनुभव देखील आहे। अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान ठरलेलं आहे आणि याच अनुभवाच्या मदतीने आता अनेक मोठं आव्हान स्वीकारत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ ही ग्रहण केलेली आहे। राष्ट्रपती भवनामध्ये या संपूर्ण शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याचेच हे दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत। समारोह का समापन किया जाए।
तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच शपथ ग्रहण केलेली आहे। राष्ट्रपती भवनामध्ये या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हा सोहळा आता संपन्न होतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सरन्यायाधीश पदाची शपथ न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ग्रहण केलेली आहे। त्यांनी यानंतरच्या कार्यकाळाचा संपूर्ण रोडमॅप देखील आपल्या समोर ठेवलेला आहे। त्यामुळे त्यांच्या या योगदानाकडे आणि महत्त्वाच्या निर्णयांकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। इंडिया के तौर पर न्यायमूर्ति तर महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे भूषण गवई यांचा कार्यकाळ हा कालच पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आता 53वे सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांनी नुकतीच सरन्यायाधीश पदाची शपथ ग्रहण केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।